तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये केवळ 43 गावातील लोकांचं आंदोलन नाही तर संबंध मोहोळ तालुक्याचा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा पाठिंबा मोहोळ तालुका बचाव समितीला या ठिकाणी तयार करणार आहे। आणि याच्याच अनुषंगाने आमच्या 72 कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन केलं, उपोषण केलं, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेले असताना देखील प्रशासनानं आज तगाई कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। माझ्या माहितीनुसार 3 गावं वगळलेली आहेत, पाटकोल, पेनू आणि तांबळे हे 3 गावं वगळून त्या ठिकाणी प्रशासनाने प्रस्ताव तयार केलेला आहे। म्हणजेच याचा अर्थ अनगर अप्पर याला मंजुरी देण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे। त्यामुळं आमची लढाई इथल्या तहसीलदार बरोबर सोलापूरच्या कलेक्टर बरोबर नसून या राज्य सरकारने या ठिकाणी चुकीचा निर्णय घेतला। अप्पर या ठिकाणी अनेक तालुक्यात 2-2 या ठिकाणी झालेले आहेत, पण ते आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी केलेले आहेत। या ठिकाणी प्रस्ताव चुकीचा शासनाला पाठवला गेलेला आहे। अनगर हे माळा तालुक्याच्या बंडीवर असणारं गाव असणार, ते मोहोळ तालुक्याच्या मध्यवर्ती आहे। अशा प्रकारचा चुकीचा प्रस्ताव या ठिकाणी महसूल विभागाच्या मार्फत मुंबई महसूल मंत्री यांना पाठवला गेला आणि त्यांची देखील दिशाभूल या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे आमची मागणी अशा प्रकारची आहे की तात्पुरती स्थगिती अनगर अप्परला दिली पाहिजे आणि पुन्हा एकदा सर्वे केला पाहिजे की अनगर हे मध्यवर्ती आहे का नाही। हे आमच्या मागणी छोटीशी मागणी आहे, पण त्यातून खऱ्या अर्थानं सत्य समोर येणार आहे। म्हणून अनेक आंदोलनं केली, त्याची दखल घेतली नाही। म्हणून या ठिकाणी गवत्या मारुती चौक ते नगर परिषद मोहोळ ते मुंबई अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी सर्व आमच्या मोहोळ शहरातल्या तालुक्यातल्या बचाव समितीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। आणि हे आंदोलन करत असताना ट्रॅक्टर असतील, रिक्षा असतील, बैलगाड्या असतील, ज्याच्या माध्यमातून मुंबईकडे आम्ही कूच करणार आहोत। पहिला आमचा मुक्काम 100 किलोमीटरवर या ठिकाणी बिबोनला होणार आहे। दुसरा मुक्काम आमचा आळंदीला करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि तिसरी ढाग आमची मुंबईला असेल। आणि प्रशासनानं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून याची दखल घ्यावी आणि तात्पुरती स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहात। आणि दखल जर आमची नाही घेतली तर या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल अशा प्रकारे सांगतो। किती तारखेपासून या ठिकाणी हे आंदोलन मंगळवार दिनांक 3 तारखेपासून या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आणि हे आंदोलन जोपर्यंत याला स्थगिती मिळत नाही किंवा प्रशासनाकडून आम्हाला ठोस लेखी दिलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी चालू असणार आहे। आणि मुंबईमधून आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईच्या बाहेर पडणार।